अथ श्री साई सच्चरित अध्याय 30। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो जी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शने वारीसी भक्त भवभया नेसी विलया आपदाम आरंभी वसती निर्गुणी तू भक्त भावाची आगुणी ओ अनुना ओ उनी अनिलासी सगुणी संत चुडामणी साईनाथाम निज भक्तोद्धारण कार्य संत सर्वदा अपरिहार्य तू तव संत वृंदाचा आचार्य तुझसी अनिर्वाय ते आहे जिही धरिले तव चरणद्वय पावले सकळ किल्मेशलय जहाला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक आठवुनिया पुले चरण येती महातीर्थांचे ब्राह्मण करीती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समस्ती साई न देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मानामात्मविवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची साई मुख वचना लालसे भक्तजन होऊनी पिसे शब्द शब्दांचे जोडूनी ठसे पाहतसे भरवसे प्रतीती निज भक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेनेची कृतार्थ तदभक्त धाव पावगा साईनाथा ठेवितो तुझ्या चरणी माथा विसरून या अपराधा समस्था निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाची या उद्विग्न चित्ता शांतीदाता तो एक ऐसे साई दया सागर कृपा करीते झाले मजवर तेनेचे वाचका झाला हा सादर ग्रंथ मंगल कारक ना तरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निर्विता असल्यावर काय भार मज करवरता असता मदवाचा प्रकाशक साई समर्थ ज्ञान दीपक अज्ञानतम विध्वंसक किमर्थ शासंक असावे त्या दयाघन प्रभूंचा भ्रवसा तेनेन वाटला श्रम अनुमात्रसा पुरलासा माझे मनीचा धिवसा कृपा प्रसाद हा त्याचा ही ग्रंथरूपी संत सेवा माझ्या पूर्वपुण्याईचा ठेवा गोड करुणी घेतली देवा धन्य दैवाचा ते नेमी गताध्यायी झाले श्रवण नाना परीचे दृष्टांत देऊन कैसे भक्तास बोध प्रतान साई दयाघन करीत ते आता प्रकृताध्यायी एक सप्तशृंगी देवीचे उपासक तयांचे हे गोड कथानक आनंददायक परिसिंजे देवदेवी निज भक्ता प्रती कैसे निरविती संताहाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका महाराजांच्या कथा भूत एकाहुनी एक अद्भुत ही कथा श्रवणोचित सावचित परिसावी कथा नवे हे अमृतपान जेने पावाल समाधान कळून येईल साईंचे महिमान व्यापकपण तैसेच चिकित्सक आणि तर्कवादी येन लागावे यांच्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निर्वधी पाहिजे ज्ञानी असून वा भाविक श्रद्धाशील विश्वासुक किंवा संता घरीच पायिक इतरा या माईक कहाण्या हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फल पुष्पधरू असेल भक्त भाग्याचा सुसधरू तोची उतारू येतळी
ऐका हो कथा परम पावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना पोटी मुखरणी कृत कल्याणी सकळिका सहजे जड जीवोद्धारण ते हे साई कथामृतपान प्रापंचिकाचे समाधान मोक्ष साधन मुमुक्षुवा करिता एक कल्पना येथ पावे अनेक कल्पनातीत म्हणून हे माड होऊन विनत श्रोत्या पालवित श्रवणार्थ ऐसी एक एक कथा कथिता वाढील लीलारस स्वादता होईल समाधान भवद्वारता साई समर्थता तीहीच जिल्हा नाशिक ग्रामवनी काकाजी वैद्य नामक कोणी असती तेथे वास्तव्य करुणी उपाधी ते साई देवीचे उपाध्य ते स्नानी देवीचे नाम सप्तशृंगी उपाध्ये अस्थिर अंतरंगी अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांजले येता कालचक्राचा भेरा मन हे भोवे जैसा भोवरा देह धावे सैरावरा शांती क्षणभरा लाधेना तेने काकाजी अति दुखित जाऊन या देवळात देवी पाशी करुणा भाकित चिंता विरहित भावया मनोभावे केला धावा देवी ही तुष्टली पाहुनी भावा तेच रात्री दृष्टांत व्हावा श्रुती परिसावा नवलावा देवी सप्तशृंगी आई काकाजीच्या स्वप्नी येई म्हणे तू बाबा पाशी जाई मन होईल सुस्थिर हे बाबा कोठील कवन करील देवी स्पष्टीकरण म्हणून काकाजे उत्कंठित मन नैनोन्मिलन पावले जिज्ञासाती तैसीच राहिली स्वप्नवृत्ती तात्काळ मावळली काकाजीने बुद्धी चालविली बाबा जे वदली ते कोण असतील बाबा त्र्यंबकेश्वर काकाजी मनी हाच निर्धार निघाले घेतले दर्शन सत्वर राहीना अस्थिरता मनाची काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास अखेरपर्यंत राहिला उदास मनोल्हास लाधेना जाईना मनाची दुश्चित्तता शमेना तयाची चंचलता दिवसे दिवस वाढे उद्विग्नता निघाला मागुता काकाजी नित्य प्रातः स्नान करी रुद्रावर्तन लिंगावरी संततधार अभिषेक धरी पर्यंतरी अस्थिर पुनश्च जाऊनी देवी द्वारी वदेका धाडिले त्र्यंबकेश्वरी आता तरी मज स्थिर करी या येरझारी नकोगे येणे परी अति काकुळती धावा करी तो देवी प्रती देवी त्या दर्शन दे राती वदे दृष्टांती तया ते म्हणे मी जे बाबा वदत ते शिर्डीचे साई समर्थ त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना कोठे शिर्डी कैसे जावे बाबा हे न आपणा ठावे आता हे जाणे कैसे घडावे न कळे व्हावे कैसे की परी तो संत चरणी रत मनी धरी दर्शन हेत संतची काय परी अनंत सदिच्छा पूर्वीत तयाची जो संत तो अनंत नसे लवलेश उभयात किंबहुना उभयमानने हेची द्वैत संताद्वैत अनंती चालून जाईन संत दर्शना स्वेच्छापूर्वीन मनीची कामना ही तो केवळ अभिमान वल्गना अगडित घडना संताची विना आलिया संतांच्या मना कोण जाईल तयाचे दर्शना आश्चर्य तयाच्या सत्ते विना पान हलेना वृक्षाचे जैसी जयाची दर्शनोत्कंठा जैसा भाव जैसी निष्ठा सानंदानुभव पराकाष्ठा भक्तश्रेष्ठा लाभते कैसे जावे साई दर्शना इकडे काकाजीसही विवंचना तिकडे तयांचा शोध ठिकाणा पातला पाहुणा शिर्डीचा
पाहुणा तरी काय सामान्य अवघ्या परीस जो बाबा समान्य जयाच्या प्रेमास तुळे नान्य अधिकार ही धन्य जयाचा माधवराव नामाभिधान देशपांडे पणाचे वतन बाबापाशी अति लढी वाळपण चाले ना आन कौनाचे सदा सर्वदा प्रेमाचे भांडण अरे तुरीचे एकेरी भाषण पोटच्या पोरा सम प्रेम विलक्षण पातलात क्षण वनीस बाळास जव झाले दुखणे आईने देवीस घातले गाराणे तुझ्या पोटीत घातले हे तान्हे तारणे मारणे तुझकडे तारणे मारणे तुझकडे. सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.